हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आपण आता चायनाच्या मेनलँड सिरीजमध्ये आपण ज्या चायनाच्या सिटीज फिरत आहोत. याच्या आधी आपण झेंजियांगजीला गेलो, आता चॉंगचिंगला होतो. तर आता चॉंगचिंगवरून आपण पुढच्या सिटीमध्ये चाललो आहे आणि ती म्हणजे चेंगडू. चेंगडू ही सिटी पांडा सिटी म्हणून ओळखली जाते. तिथं तुम्हाला स्पेशली पांडाच बघायला मिळतील, कारण ती सिटी पूर्ण पांडाची सिटी आहे. चायनामध्ये तुम्हाला माहितीच आहे पांडा ॲनिमल किती फेमस आहे. तर चेंगडू ही सिटी पांडाची सिटी आहे, जिकडे तिकडे पांडा बघायला मिळतील. स्क्रीनवर देखील पांडा दिसतील, झूमध्ये पांडा दिसतील. तर आता आपण तिथंच चाललो आहे. ऐके काय बघायला चाललं आहे? कशा पांडा? खरोखरच्या पांडा. तर खूप मस्त हा एरिया आहे मेनलँड चायनाचा. ज्या ज्या सिटीत आपण फिरतोय सगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेत ट्रॅव्हलचे. खूप मस्त मस्त शॉपिंग प्लेसेस, इथलं जेवण, सगळ्याच गोष्टी आपण बघितल्या. आणि हा एरिया पहाडांचा एरिया आहे, माउंटन्सचा. त्यामुळे इकडं रस्ते देखील तसेच चढ उताराचे आहेत. जसं आपल्याकडे शिमला, मनाली, सिक्कीमच्या भागात, दार्जिलिंगला असतात, तसंच इकडचे रस्ते आहेत. तर छान आहे. तर आता इथून आम्ही चाललो आहे चॉंगचिंगमधून आता हायस्पीड ट्रेनने. 2.5 ते 3 तासाचा प्रवास आहे चेंगडू सिटीसाठीचा. तर आता चेंगडूमध्ये चाललो आहे. तर चला जाऊया आणि मग चेंगडू पोचल्यावर आपण चेंगडू सिटी देखील बघूया. तर चायनाचे माझे ट्रॅव्हल व्हिडिओ जे आहेत सगळे सिटीचे नक्की बघा. हो तिकडे जायचं. खूप छान छान व्हिडिओज आहेत. आणि व्हिडिओना लाईक करा आणि काय करा, सबस्क्राईब करा. ऐक्य चायनीज लोकांना इतका आवडतो, सगळे त्याच्यासोबत फोटो काढतात, पप्पी घेतात, खेळतात. तर असंच आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं. तर तिथं खूप छान मोठा असा डायनासोर होता बॅटरीचा. तर तो आम्ही चेकआउट करताना त्यांनी लगेच तो ऐक्यला दिला, नवीनच डायनासोर. आणि ते म्हणले तुमचा बेबी खूप क्यूट आहे, त्याच्यासाठी एक गिफ्ट. तर इथले लोक खरंच खूप छान आहेत, मस्त आहे. चायनीज पीपल स्वीट आहेत, हंबल आहेत, हेल्पिंग आहेत आणि मस्त आहेत. आणि त्यांना आपण इंडियन्स तर खूप आवडतो इथल्या. आम्ही काल रात्री इथं फिरत होतो ना स्ट्रीटवर, रात्रीचा व्ह्यूचा व्हिडिओ देखील तुम्ही बघा. खूप मस्त ही सिटी आहे, ब्युटिफुल सिटी होती चॉंगचिंग. रात्रीची व्ह्यू खूप छान होता बघण्यासारखा. तर फिरत असताना खूप सारे चायनीज आम्हाला भेटले. तर सगळेजण आमच्याजवळ येऊन तुम्ही इंडियाचे आहेत का, आय लव्ह इंडिया, आय लव्ह इंडियन्स पीपल असं म्हणायचे आणि आमच्यासोबत फोटो काढायला यायचे. तर खरंच खूप छान आहे ही सिटी देखील, चायना देखील आणि चायनामधले सगळेच पीपल देखील. तर चला आता आपण हायस्पीड ट्रेनचा प्रवास सुरू करूया आणि मग तिकडे पोचल्यावर दाखवतेस तुम्हाला चेंगडू. हात सोडून द्या, आपोआप चालतो तो. छोडो, चलो चलो, चल जायचंय आपल्याला, चला. चायनामधल्या हायस्पीड ट्रेन, तिथले स्टेशन याबद्दलची सगळी काही इन्फॉर्मेशन मी याआधी एका स्पेसिफिक व्हिडिओमध्ये दिली आहे. मी त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही जर बघितला नसेल चायनामधल्या बुलेट ट्रेनचा व्हिडिओ तर तो तुम्ही तिथं बघू शकतात. थांब बेटा सोबत. दोनचे फर्स्ट क्लासचं तिकीट आहे आमचं, म्हणून मग थांब बेटा. आपलं तिकडे 9 आहे बेटू, पुढे चलो. 9 नंबर आहे आपला, 9 पुढे इकडे. हे बघ इथं मागे. चलो जाओ, या सीटवर जाओ. हाँ हे चलो.
चायनामधल्या हायस्पीड ट्रेन बुलेट ट्रेनने प्रवास करण्याचा आनंद देखील एक वेगळाच असतो. इथे तुम्हाला बाहेरच्या साईडला खूप सुंदर सुंदर अशी छान हिरवीगार सगळीकडे झाडं बघायला मिळतात. रस्त्याने खूप सारे गावं बघायला मिळतात, शेती बघायला मिळते, पाण्याचे भले मोठे कालवे बघायला मिळतात, उंच उंच इमारती बघायला मिळतात, तसंच खूप छान डोंगरांचा व्ह्यू बघायला मिळतो. चायनाची सगळ्यात फास्टेस्ट बुलेट ट्रेन ही 350 किलोमीटर/आवर ने धावते. 对违章乘车的旅客，车按规定不收票价外，还将加收里程区间应付票价50%的票款。किती झाड आहे, किती दाट झाड आहे. वाटतं रस्ते कमी झाड जास्त यांच्या इथे, आणि आपल्या इथं रस्ते जास्त झाड जे ते पण तोडून टाकतात. ही पण याक्झीच आहे का मग? इथपर्यंत आलेली यांगझी रिव्हर. आम्ही चायनाच्या या रंगीन सिटी चेंगडू इथे प्रवेश केला आहे. तर आता तिथल्याच स्टेशनला उतरलोय आणि आता चाललोय हॉटेलच्या दिशेला. चेंगडूमध्ये उतरताच पुन्हा नव्याने मोठ्या मोठ्या बिल्डिंग सुरू झाल्या. आमचं हॉटेल आता आलो. या बिल्डिंगमध्ये हॉटेल आहे, उंच उंच स्कायलाइन्स. बघू आता कितव्या मजल्यावर आहे. नाही आवतं कर मग. जाऊ सांग हाव कर. बाय बाय. काय चांगली मोठी रूम आहे एकदम. तेवढीच महाग पण आहे ना रे मग पैसे म्हणून ते रूम बी आईस पैसे दिली चांगली. ऑटोमॅटिक कर्टन्स ओपन होतात. 23वा फ्लोअर आणि 23व्या फ्लोअर वरून दिसेल आपल्याला. आता बघ किती गाड्या दिसत आहे खाली. ठीक आहे. आई दारा काशी तो काशी इथून नाश आणि तो चला. हे बघ वायफाय कनेक्ट करायचा असेल ना मी आलो. बस थोडा शांत. इथं कपाटे वाटतं. कपाट नाही रे तिकडून काहीतरी. इथं कपाट पाहिजे असेल इथं पण नाही चांगलं व्यवस्थित. हे इकडे कपाट कुठे आलाय किंवा बाहेर रूमच्या बाहेर पण चेअर ठेवलाय. बाहेर बसून पाहिजे का. तर हा विंडो मधला व्ह्यू. 23वा फ्लोअर आहे तर त्याच्यातला हा मस्त असा व्ह्यू आहे आमच्या विंडो मध्ये. पूर्ण हॉटेलच एकदम ते डिसेंट आणि छान.
मस्त लुक आहे. तर आता रूम मध्ये छानपैकी फ्रेश झालो आणि आता निघालोय फिरायला. तर आता थोड्या वेळाने अंधार देखील पडेल छान. ॲक्च्युली इकडे अंधार उशिरा पडतो. आता इकडे जवळपास 7:30-8 होण्यात आले तरी देखील अजून अंधार पडला नाही. थोडं 9 वाजेच्या आसपास इकडे अंधार पडायला सुरुवात होते. तर तेव्हा रात्रीच्या वेळेला व्ह्यू छान दिसेल बिल्डिंगांचा. आणि इकडे 3D स्क्रीन असते तर ती पण आपण बघायला जाऊ स्पेशल पांडाची. पण तुम्हाला याआधी मी सांगते की या सिटीमध्ये ना चेंगडू या सिटीमध्ये, पांडा सिटीमध्ये सगळेजण तुम्हाला काही मुली ज्या आहेत ना स्पेशली त्या एकदम विचित्र बघायला मिळतील. एकदम काहीतरी वेगवेगळे लुक करून फिरत असतात, एकदम भूतांसारख्या. कुठल्याही कलरचे केस, लाल, गुलाबी, पिवळे, निळे, हिरवे आणि काहीतरी एकदम स्वतःला बार्बी डॉल समजतं अशा तशा काही. तर अशा मुली तुम्हाला इथं बघायला मिळतील. वेगवेगळ्या मुली आम्ही इथे बघतो एकदम नाटकी म्हणतो आपण, नाटकात काम करणाऱ्या विचित्र काहीतरी. तर अशा. आणि अजून दुसरं म्हणजे असं म्हणतात की या सिटीमध्ये खूप सुंदर, खूप गोऱ्या मुली असतात, भुऱ्या मुली असतात आणि थोड्या इगोइस्टिक पण असतात. तर माहीत नाही, बट हां गोऱ्या तर आहेत नक्कीच. आम्ही बघतोय तर भरपूर मुली खूप गोऱ्या भुऱ्या दिसत आहेत एकदम. तर चला, मला जर दिसत राहिल्या तशा अँटिक, हे बघा ते वरती पण आहे मुलं वेगवेगळे केसांवाले, लुकवाले, तुम्हाला दाखवत राहील. हे सगळं इथे आता नाईट मार्केट आहे, शॉपिंगचं मार्केट आहे. मेट्रोमधून बाहेर निघाल्यावर चालले गेले ते वरती सगळे मुलं मुली तशीच. ॲक्च्युली त्या फ्रंटने व्हिडिओ काढताना चांगलं नाही वाटत, ते तोंडाकडे बघतात तेव्हा. हे बघा, हे पूर्ण फूड स्ट्रीट आहे आणि हे बाहेर वेटिंगला आहेत लोक पूर्ण. आता थर्ड फ्लोअरला आलो आहे आम्ही, सेकंड फ्लोअरला. आणि हा खालचा फ्लोअर तिकडून पूर्ण मध्ये आलो, तिकडे पण पूर्ण पॅक होतं लोकांचं. आणि हे खाली पण सगळे बसले आहेत, बाहेर देखील टेबल आहेत. खूप गर्दी आणि चेंगडूमध्ये खूप जास्त. हे बघा ही भूत. आणि पांडा सिटी असल्यामुळे सगळ्यांच्या डोक्याला असे मस्त पांडाचे बेल्ट लावलेले आहेत, हेअर बेल्ट भरपूर जणांनी.
सिटीमध्ये, चेंगडू सिटीमध्ये पांडा तसंच इथलं जेवण देखील खूप फेमस आहे. हिला फूड सिटी देखील म्हणतात. इथली प्रत्येक गोष्ट खूप फेमस आहे म्हणून इथं सगळीकडे फूड स्ट्रीट आहे आणि इतकी गर्दी आहे प्रत्येक शॉपमध्ये, प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये की बाहेर पुन्हा 15-20 लोक वेटिंगला आहेत आणि सगळं खाण्याचाच एरिया आहे. तर करू ट्राय आपण इथलं जेवण देखील. हॉटपॉट देखील इथलं फेमस आहे. जसं चॉंगचिंगचं होतं तसंच चेंगडूचं देखील हॉटपॉट फेमस आहे. पण आज आम्ही इंडियन जेवण करतोय. उद्या मग आपण करूच इथलं जे काही फेमस जेवण असेल ते. आज इंडियन जेवण करायचं म्हणून आता आम्ही इंडियन रेस्टॉरंटला आलोय. वरच्या फ्लोअरला आपण वरती आलो इंडियन जेवण करायला. इंडियन या पाकिस्तानी कोणतरी फॅमिली जास्त करून चायनीज लोक पण आपलं इंडियन जेवण करतात. मराठी बोलताय लेकिन इतना हाँ मराठी बोलताय. हमारे लैंग्वेज बोलेगा, इंडियन में ठीक है, हिंदी में इंग्लिश में थोड़ा हम जितना बोलेंगे उतना ही बता सकते हैं. बच्चे छोटे होते हैं तो इसकी स्कूलिंग हो रहेगा नहीं अभी नहीं नेक्स्ट ईयर से. तो ये बच्चे फिर इनका एजुकेशन 3-4 महीने में वापस जाएंगे. यहाँ पे काफी इशू है. अच्छा, आप अकेले रहते होंगे फिर? एजुकेशन का होता है. आप अकेले होते मैं हा एक चायनीज पर्सन होता जो इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होता आणि पाणीपुरी एकदम आतुरतेने एकदम मस्त एक्साइटेड होऊन खात होता. तर त्यालाच मी रेकॉर्ड केलं आहे. या रेस्टॉरंटचं सगळंच जेवण आम्हाला खूप खूप आवडलं. म्हणजे म्हणायला गेलं तर चायनामधल्या ज्याही इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं आहे त्यामध्ये हे चॉंगचिंगमधलं हे रेस्टॉरंट एकदम बेस्ट होतं. खूप छान प्रत्येक पदार्थाची टेस्ट होती. गुलाबजामुन तर आहा एक नंबर होते. या रेस्टॉरंटचा ओनर केरला साईडचा होता आणि शेफ देखील इंडियन. पांडा सिटी असल्यामुळे प्रत्येक दुकानात फक्त पांडाच पांडा आहेत. भरपूर साऱ्या पांडाच्या बॅग्स आहे, पांडाचे टेडी आहेत. यापुढे येणारे चायनाचे नवनवीन आणि इंटरेस्टिंग असे या चेंगडू सिटीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला कनेक्टेड रहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.